हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 10 फेब्रुवारीपासून जरांगेंचं आमरण उपोषण, विशेष अधिवेशन घ्या, सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करा, जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम। सरकारमधील नेत्यांच्या 2 भूमिका का, जरांगेंचा आक्षेप। तर एकीकडे सरकारच्या सह्यांचं पत्र, दुसरीकडे एक जण केंद्रात जाऊ म्हणतात, फडणवीसांच्या वक्तव्यावरून जरांगेंचा सवाल। देवगिरी बंगल्यावरील बैठकीला मंत्री छगन भुजबळ अनुपस्थित, मराठा आरक्षणावरून भुजबळ नाराज असल्याची चर्चा। दर आठवड्याच्या राष्ट्रवादीच्या बैठकीला भुजबळ न गेल्यानं चर्चांना उधाण। सगळे सोयऱ्यांबाबतची अधिसूचना हा अंतिम निर्णय नाही, अन्याय झाल्याचं वाटल्यास आक्षेप नोंदवण्याची संधी, मराठा आरक्षणावर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची प्रतिक्रिया। शिंदेंनी मराठा समाजाचा नेता म्हणून निर्णय घेतला असेल तर राज्यातील ओबीसी समाजाला विष देऊन मारून टाका, विजय वडेट्टीवार मुख्यमंत्री शिंदेंवर संतापले। मवियामध्ये वंचितची अधिकृतपणे एंट्री, 2 फेब्रुवारीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर येणार, आघाडी आता अधिक मजबूत झाली, राऊतांची प्रतिक्रिया। मविया बैठकीत वंचितला योग्य वागणूक दिली नसल्याचा नेत्यांचा आरोप, तर बैठकीत वंचितचे 3 नेते आमच्यासोबत होते, आम्ही एकत्र जेवणही केलं, राऊतांनी दावा फेटाळला। कोरोनातील बॉडीबॅग घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांची 7 तास ईडी चौकशी, यंत्रणांना सहकार्य करणं आमचं काम, मागितलेली कागदपत्र दिली, चौकशीनंतर पेडणेकरांची प्रतिक्रिया। संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊतांची 7 तास ईडी चौकशी, कोरोनात सामाजिक कार्यकर्ते म्हणून केलेल्या कामाला घोटाळा म्हणतात, चौकशीनंतर संदीप राऊत यांची प्रतिक्रिया। ठाकरे गटातील दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी भाजपच्या वाटेवर, उद्या चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। अमरावती तालुका खरेदी विक्री संघात यशोमती ठाकूरांची एक हाती सत्ता, 17 पैकी 16 प्रतिनिधींची संचालकपदी बिनविरोध निवड। संजय राऊत बदनामी प्रकरणात हितेश राणेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जाहीर, सुनावणीला हजर न राहिल्यास राणेंच्या अटकेची शक्यता, व्यक्तिशः हजेरीपासून राणेंनी मागितली होती सूट। शुक्रवारी मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार, आयुक्त इकबाल सिंग चहल चौथ्यांदा अर्थसंकल्प सादर करणार, अर्थसंकल्पात घनकचरा, उड्डाणपूल प्रदूषण नियंत्रणावरती विशेष भर। आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, सर्व निलंबित खासदारांना अधिवेशनात सहभागी होता येणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।